देश सहभागी झाले आहेत। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्लीत लाल किल्ला लॉन्स इथं भारत पर्व 2026 कार्यक्रमाचा समारोप झाला। प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा भाग म्हणून पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या या 6 दिवसांच्या महोत्सवात भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, कलात्मक परंपरा आणि पर्यटन क्षमता यांचं दर्शन घडलं। भारत पर्व हा केवळ एक उत्सव नसून हा एक चैतन्यदायी अनुभव आहे। भारत पर्व हे देशभरातील परंपरा, हस्तकला, पाककृती आणि कलात्मक अभिव्यक्ती एकाच व्यासपीठावर एकत्र आणून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित करते, असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले। प्रजासत्ताक दिनाचं संचलन हे भारताच्या विविधतेत एकता, सामर्थ्यात शिस्त आणि उद्दिष्ट केंद्रित प्रगतीचं एक शक्तिशाली प्रतिबिंब आहे। चित्ररथांच्या सादरीकरणातून विकसित भारत ॲट 2047 निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या आत्मविश्वासपूर्ण आणि प्रगतिशील भारताची कथा सुंदरपणे मांडण्यात आली, असं ते म्हणाले।